नमस्कार माऊली. मनुष्याचा जन्म हा नेहमी काहीतरी नवीन करण्यासाठी झालेला असतो. ज्ञान प्राप्त करावं, सत्कर्म करावं किंवा आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, आपल्या गाठी गरजे इतका धनसंचय करावा आणि बाकीचा दानधर्मामध्ये खर्च करावा. अर्थात हा प्रवास वाटतो तितका सहज आणि सोपा नाही. त्याच्यासाठी अंगात धाडस असावं लागतं, जे धाडस करून आपण उंच उडी घेऊ शकतो, हवं ते साध्य करू शकतो आणि सध्या असलेल्या सुखाचा त्याग करायची त्याच्यामध्ये तयारी असावी लागते. कल्याणची सुद्धा हीच तयारी झाली आहे. पण बघूया त्याच्या पदरी काय पडतंय ते. आता जोपर्यंत हे परत येत नाही तोपर्यंत ह्याचीच सोबत आहे. कसे सांगू, मी किती गुंतले ह्यांच्यात. मी शरीराने इथे असले तरी मन मात्र कायम त्यांच्याच पाशी असते. म्हणून मला असेच वाटते की ह्या प्रतिमेशी जरी संवाद साधला तरी माझे भाव, माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि माझी तळमळ बघून दुसऱ्याच क्षणी ते येथे येतील. अहो अहो, काय करताय? असे आणखी किती वेळ बसावे लागणार आहे? त्रास होत आहे बसून बसून. भूक देखील लागली. मी उठू का? नाही 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 नाही, तसेच थांबा. आणखी काही क्षण थांबा. बरं. नाही, झाले. सांगा बघू आता, कसे वाटते तुम्हास? अद्भुत. माझे चित्र इतके सुंदर येऊ शकते याची मला कल्पना देखील नव्हती. खरंच म्हणजे इतका वेळ अवघडून बसण्याचा लाभच झाला म्हणायचं. पण खरंच अरुंधती, फारच सुंदर. तुझ्या कलेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. तुमच्याकडून हे शब्द ऐकून मला खूप आनंद झालाय. पण कसे आहे ना, माझे चित्र तुमच्याकडे होते, मग तुमचे चित्र माझ्याकडे असायला नको. म्हणून माझाच हट्ट होता की तुमचे चित्र मीच काढणार. आता स्त्री हट्टापुढे काय बोलावे. पण माझे चित्रच कशाला? हा काय, मी अगदी तुझ्या समोर उभा आहे, अगदी पूर्णपणे तुझ्या मिठीत. होय ना? मग पिताश्रींना सांगा, त्यांना म्हणावं माझी काही इच्छा नाही व्यापारी मोहिमेस जायची. ऐकणार आहेत तुमचं? मी पिताश्रींना ओळखू नये, ते माझं ऐकणार नाहीत. हा, पण ते त्यांच्या लाडक्या सुनेचे नक्की ऐकतील. तेव्हा तिनेच त्यांना सांगावे, नाही का? मला आव्हान देऊ नका. हा, मी खरंच सांगेन. अगं खरंच सांग. सांगू? सांग. असो, मला तुमची दया येते म्हणून मी सोडते. नाही नाही नाही,
मला कोणाचीही भीती नाही. तू हवं तर सांग. हो का? हा. पिताश्री, अगं, काय ग तू? मी थट्टा करत होतो. पण अरुंधती, मी तरी काय करणार? मला जावेच लागेल. इतके महत्वाचे आहे का कार्य? हम्म. नका ना जाऊ. काय हे वेड बाई, ह्यांना जाऊन अजून एक घटिकाही पूर्ण झाली नाही, तोवर माझं मन इतकं अस्वस्थ होतंय. ह्या पुढचा काळ कसा जाईल कोणास ठाऊक. भिक्षाम दे माई. भिक्षाम दे माई. माई, भिक्षा दे. माझ्यासाठी आज भाग्याचा दिवस. आज तुम्ही मला भिक्षा दिली आणि पुन्हा यायला सांगितलं. हे कसं शक्य झालं? बस, मिळेल तितकेच धान्य घे आणि चालता हो. पुन्हा यायची काय आवश्यकता होती? नाहीतर काय. आणि तू देखील अगदी कपट जाणून आहेस. मोठे मालक घरात दिसले हे बघून तू जाणून बुजून आलास. म्हणजे त्यांच्या समोर आम्हास भिक्षाही द्यावीच लागणार, होय ना? अरे लाज कशी नाही वाटत तुला? अरे किती लाचार आहेस रे तू. एकदा फुकट मिळाले म्हणून पुन्हा आलास. आणि हो, आज तुला काहीतरी धान्य मिळाले आहे. उद्या जर पुन्हा दिसलास ना तर भिक्षा मागायच्या अवस्थेत देखील राहणार नाहीस तू. समजले? मला ना अशा माणसाचा रागच येतो बाई. आपल्यासारखे धनिक नसते तर कोणास ठाऊक अशा माणसांचं काय झालं असतं. माते, ताई, त्यांना धान्याची आवश्यकता आहे. आपण त्यांना सहाय्य करायला हवे. ते न करता तुम्ही असे का बोलत आहात? अरुंधती, ज्या गोष्टींमधलं आपल्याला काही कळत नाही त्यात मध्ये आपण बोलू नये. ज्येष्ठ जाव आहे मी तुझी. मला काय करायचे आणि काय नाही हे समजते. माझे दायित्व मला माहित आहे. तू समजावून सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्यात उगाच तू स्वतःचे ज्ञान खर्च करू नये. नाही, असे म्हणायचे नाही मला. परंतु पुरे, मला ह्या विषयावर चर्चा नकोय. आणि तुझा आवाज देखील. क्षमा करा, माझी चूक झाली. थांबा. कुठे निघालात? मगाशी मी तुम्हाला जे धान्य दिलं ते परत आणा. अहो ताई, हा अधर्म आहे. दिलेले दान असे कुठे मागायचे असते का? धर्म अधर्म तू नको सांगूस आम्हास. जे काही कमवले आहे ते काही ह्यांच्यावरच फुंकून टाकायचे का? ते काही नाही. वरुणिका योग्य तेच करते आहे. असू द्या ताई, तुमचं काहीच चुकलं नाही. माझीच परिस्थिती अशी की दारोदार जावं लागतं, हात पसरावे लागतात. परंतु तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दिलेले दान मी परत करायला सज्ज आहे. घ्या. चला,
आज माझ्या हातून कुणाला तरी भिक्षा दिल्याचे पुण्य मला लाभले. आभारी आहे मी तुमचा. नाही तर माझ्या नशिबी कुठून येणार हे पुण्य. चला येतो मी. नाही, जे झाले ते योग्य नाही. या अधर्माचे परिणाम चांगले होणार नाहीत. चला दादा चला, तुमची निजण्याची सुसज्जता पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही निश्चिंतपणे निद्राधीन होऊ शकता. चला चला. दादा दादा. असे सहसा विरह भावनात जेव्हा एखादा मनुष्य हरवून जातो तेव्हा त्याला शून्याने भागावेसे वाटते. आणि तुमचा विरह तर मी सहज समजू शकतो. काय करणार, तरी मला वाटले होते एकदा असं काहीतरी सुचवावं. तुम्ही माझ्याऐवजी अरुंधती वहिनींना का नाही सांगितलं यायला? नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांचं हवं असेल एकांत तरी लाभले ना, म्हणून म्हणालो. त्यापेक्षा मी असं करू का, मीच वहिनी बनू का? म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांची आठवण येणार नाही. थांबा. अहो तुम्हाला माझी फार आठवण येते ना? या असे माझ्या बाहुपाशात या, जेणेकरून तुम्हाला स्वर्गीय प्रेमाची अनुभूती प्राप्त होईल. या ना गडे. नकुल, पुढे करा हा रटपणा. क्षमा असावी दादा, क्षमा असावी. आणि तुला कोणी सांगितले की मी इतका चिंतित या विरहामुळे झालोय ते? घ्या जसे काय आम्ही तुम्हाला ओळखतच नाही. हा म्हणजे अगदीच तसे नाही. हा. अरुंधतीचा विरह हेही एक कारण आहेच, परंतु त्याखेरीज चिंतेच्या बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या व्यवहारासाठी आपण जातोय तो व्यवहार होईल का, हीच मुख्य चिंता आहे. का असं वाटायचं कारण का? आजवर असं कधी झालंच नाही. तरी पण आज पहिल्यांदाच त्याची भीती वाटते. कुठल्याशा अशुभाची छाया असल्यासारखी भावना मनात पुन्हा पुन्हा वर डोकं करते. माझे मन अस्वस्थ झाले. नको असे विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दिवसभर श्रम केलात ना, म्हणून शीण आली. तुम्ही एक काम करा, तुम्ही निश्चिंतपणे ना झोपून जा. हा, कदाचित तू म्हणतोस तसे असेलही. बरोबर. मला असे वाटते मी आता निजावे, म्हणजे उद्या नव्या उमेदीने पुढील कार्यास बळ प्राप्त होईल. बरोबर. कल्याण दादा, पिताश्री आणि अरुंधती वहिनी ही खूप चांगली माणसं आहेत. त्यांच्या आयुष्यात काय असं अशुभ घडणार आहे? नाही, सगळं चांगलं होणार. पिताश्री, आजच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून गोड शिरा अर्पण केला होता. अरे वा.
हे घ्या. कल्याणास अतिप्रिय म्हणूनच नैवेद्याला गोडाचा शिरा केलास होय ना पुत्री. वा 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 वा, याला म्हणतात खरे प्रेम. नाही म्हणजे ते प्रेम वगैरे ठीक आहे, पण आपला मुलगा कुठे आहे, कुठवर आलाय याची काही वार्ता तरी आली का? तेच ना, मला देखील काही माहित नाही, तरी मी काही बोलले नाही. कोणाला आवडेल न आवडेल, बरोबर नाही? मालक 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 अरे हो शांत हो. मालक धावत आल्यामुळे केवढी धाप लागलीये तुला, काय झाले ते तरी सांग. मालक, कल्याण दादाचा निरोप घेऊन आलो. अरे मग सांग की. काय सांगताय? ह्यांचा निरोप आलाय? कसे आहेत ते? सगळे क्षेम आहे ना? ते कुठे पोहोचले? ते ते अरे आता मूर्खात ते काय करत बसलाय? अरे स्पष्ट काय ते बोल ना. कल्याण दादा नदीतून प्रवास करत असताना नदीत पाय घसरला आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेलं. कल्याण! 4 दिवस झाले त्यांचा शोध घेतो. कुठे गेले असतील, कसे असतील त्या परमेश्वराला सांग. ईश्वरा, असे स्वप्न का दाखवतोस मला? माझ्या स्वामींच्या आयुष्यात असे क्षण कदापि येऊ नये. त्याचे रक्षण कर, हीच एकमेव प्रार्थना. माऊली, स्वप्न म्हणजे नेमकी काय असतात ग? आपल्या मनातलेच विचार आपल्या नकळत व्यक्त होत असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं जे म्हणतात ते उगीच नाही. माऊली, आपल्या मनात काही भावना असतात, काही चांगले असतात, काही अशुभ असतात. जे घडू नये असं वाटतं तशाही त्या असतात. आता अरुंधतीच्या स्वप्नामध्ये असं काय येत आहे, का दिसतंय आणि त्याचा परिणाम तरी काय होणार? बघूया पुढल्या भागामध्ये. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.